संजयजी, तुमच्या नावावर एक विश्वविक्रम तयार होते, तुम्हाला कल्पना आहे? सलग 10 वर्ष तुम्ही आंतरराष्ट्रीय विश्व मराठी साहित्य संमेलन घडवताय आणि ती कुठल्याही शासकीय निधीशिवाय. बरोबर. तुम्ही शब्द साहित्य संमेलनं भरवलीत, हां. तुमचं शब्द साहित्य संघटन आहे. हे सगळं साता समुद्रापलीकडे कसं काय तुम्हाला जमलं? कारण हा सोपा भाग नाही आहे. आर्थिक गणित आहेच, पण तुमचं पहिलं आहे की प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे. पण ही केवळ टूर कंपनी नाही, तुमची साहित्य सेवा ही आहेच त्याच्यात. तुम्ही सिंगापूर केलं, बँकॉक केलं, मलेशिया केलं, मॉरिशस केलं, मालदीव केलं, आणखीनही काही नेपाळ केलं, सिलोन केलं. आता हे तुमचं 10वं साहित्य संमेलन होतंय आणि त्यांनी विश्वविक्रम निर्माण होतोय. भूतानला तुम्ही साहित्य संमेलन घेण्यामागची तुमची भूमिका आणि या भूतानच्या 10व्या शब्द विश्व मराठी साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य याबद्दल तुम्हाला काय सांगता येईल? मला तर पहिले हे सांगावंसं वाटतं की तुम्हाला जाणीव होते की याची मराठी विश्व साहित्य संमेलनामध्ये हा विश्वविक्रम आहे. तो काही मराठी साहित्यात काही वाटत नाही. बरोबर आहे. ते ज्यांनी नोंद घ्यायची ते तो भाग वेगळा. आणि माझा जो प्रवास आहे, तुम्ही आत्तापर्यंत हे बघताय, हे पण आनंदाचं घर आहे. आयुष्य नेहमी आनंदी असावं याच्यावर प्रचंड माझा भर आहे. बाकी सगळ्या वेगळ्या गोष्टी आहे, मिथ्या आहे. म्हणूनच मी तुम्हाला हे वाक्य वाचायला सांगितलेलं आहे. हो, उर्वरित आयुष्य आम्हाला केवळ आनंदात घालवायचे आहे. निष्प्रभ आदर्शवादाला बाय बाय. एक्झॅक्टली. बोधवाक्य आहे हा, तुमचं. बोधवाक्य याच्यासाठी आहे की पारंपरिक गोष्टी किंवा ह्या सगळ्या गोष्टी आदर्शवादाच्या, ह्यातला पोकळपणा हा जोपर्यंत तुमच्या लक्षात येत नाही तोपर्यंत तुम्ही त्याला बळी पडता. पण आपण इतकं शिक्षण आपलं झालेलं असतं, इतक्या सर्वांगीण आपला विकास झालेला असतो, तरी सुद्धा आयुष्याच्या उत्तरार्धात इतकं नैराश्य कसं काय येतं, हा मला प्रॉब्लेम वाटला. की मग त्याचे कारण शोधताना लक्षात आलं की फार छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण करत नाही, आदर्शवादाला घाबरून. की आपल्याला प्रत्येकाला आदर्श व्हायचं असते. आदर्श मीन्स टॉप मोस्ट असं, म्हणजे कुठलाही डाग नाही, कुठला छान 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 गुडी 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 गुडी. पण आयुष्य तसं नसतं ना. जगायचं आहे तुम्हाला जास्तीत जास्त चांगलं, तर तुम्हाला आनंदी राहायला पाहिजे. मग त्यातल्या त्या आनंदी राहायला ज्या ज्या गोष्टी वयाच्या टप्प्यावर जे लागतील ते निर्माण करायचा माझा प्रयत्न होता. तुमच्या आयुष्यामध्ये 75% तुम्ही गोष्टी ऑलरेडी त्या डेव्हलप केलेल्या असतात. पण उर्वरित ज्या 25% ज्या लागणार आहे, स्टेजेस किंवा ती जागा किंवा ते तुम्ही म्हटलं, मी जेव्हा ज्या पद्धतीने सांगितलं की वानप्रस्थाश्रम, कुठेतरी जंगलात जाऊन किंवा थोडंसं वेगळ्या ठिकाणी जावंसं वाटतं आणि तिथेच एकांतात राहावंसं वाटतं. वाटणं वेगळं आहे रे बाबा, पण मी निर्माण केलेलं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. इथे आहे ना, हे मी निर्माण केलेलं आहे. इतके बरं, याच्यासाठी मी काही ग्रेट केलेलं नाहीये. तुम्हाला जे गोष्ट तुम्हाला करावीशी वाटते आयुष्याच्या उत्तरार्धात, तीच नेमकी करत नाही, हा माझा प्रचंड लोकांवर म्हणजे जरा आरोप असल्यासारखा की प्रचंड गोंधळ असतो. वैचारिक गोंधळ, कौटुंबिक गोंधळ, सामाजिक गोंधळ, आर्थिक गोंधळ, राजकीय गोंधळ. या गोंधळामध्ये तुम्ही जगणं विसरता. आणि ठीक आहे, एखाद्याच्या हाती जे जगणं लागलंच नसेल तर त्याच्यासाठी छान आपण पार्श्वभूमी तयार करावी, एखादी जागा अशी निर्माण करावी, तिथं गेल्यानंतर त्याला नुसतं हसावं वाटायचं असेल, त्याला किमान कुठेही बाहेर टाकली, झोपले आपले मस्त. इथे बरेच साहित्यिक येऊन गेलेत, बरेच. हो हो, अनेक कलाकार पण येऊन गेले. हो हो, म्हणजे नावाजलेली लोक, सेलिब्रिटी लोक येतात. हो हो. इथे आल्यानंतर ते अगदी लहान बालकांप्रमाणे वागतात. बालकाप्रमाणे उलट आनंदी जगण्यासाठी तुम्हाला बालकच व्हावं लागते. बरोबर. तुम्ही, तुमचा प्रॉब्लेम आहे की तुम्ही प्रौढ किंवा प्रगल्भ असे आहोत, स्वतःला जाणवतं, म्हणून तुम्ही आनंद घेऊ शकत नाही ना. स्वतःच्या कोशात जातो आपण. एक्झॅक्टली. तुम्हाला आदर्श व्हायचं आहे ना, तुम्हाला आयडॉल व्हायचं आहे.
आयडॉल होणे आता शक्य नाहीये. हं. ते आयडॉल आनंदी होऊ शकता एवढंच मी तुमच्या. पहिला जो प्रश्न विचारला तो परत पुन्हा विचारतो की आता जे तुमचं 10वं विश्व शब्द साहित्य संमेलन भूतानला होतंय हा. त्याचं वैशिष्ट्य काय सांगाल तुम्ही? त्याचं वैशिष्ट्य हे आहे ना की बाबा आनंदाच्या घर हे संकल्पेपासून आपण आता आनंदाचा सगळ्यात हॅपीएस्ट कंट्री, आनंदी देश बरोबर आहे. इथपर्यंत मजल मारतो आहे. अच्छा. हे जास्त महत्वाचं आहे. आणि या बिटवीन म्हणजे आम्ही सिंगापूर सारखा ग्रेट देश गेला, मॉरिशस केला, मॉरिशस केला नैसर्गिक दृष्ट्या, मलेशिया केला. दुबई सारखा केलेला आहे, म्हणजे नेपाळ पैशावाला केला. आर्थिक केला. पण आता आम्ही काय ठेवला असेल तो 10वा देश हं. हॅपीएस्ट. एक्झॅक्टली जसं तुमच्या आयुष्यातलं म्हणजे शेवटची स्टेजेस जे असावी, जिथे जिथे असावी समाधानी आनंदी, आम्ही त्या अंगाने वास्तविक भूतान फार जवळ आहे वगैरे हा भाग वेगळा, हं. पण तरी सुद्धा आम्ही थायलंड म्हणजे काय एन्जॉयमेंट हे ते सगळ्या गोष्टी, दुबई म्हणजे काय तेच प्रगती. आहे प्रगती. हा पण तुम्ही शिला- मालदीव पण केलं. मालदीव पण केलं, कोरोनामध्ये केलं, कोरोना पिरियड मध्ये केलं. हे सगळं करताना जसं आपलं आयुष्य आहे, मला वाटतं शब्द विश्व साहित्य संमेलनाची सगळीच्या सगळे म्हणजे प्रवास पण त्याच पद्धतीने चाललाय. आता तो उतार वयाकडे चाललाय, बरोबर आहे. असं समजा की उतार वयाकडे चाललाय. संजयजी, तुमच्या स्वतःच्या आयुष्याबद्दलच्या कल्पना किंवा तुमचा दृष्टिकोन नेमका काय आहे? तुमच्या शब्दात तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन. माझ्या आयुष्याकडे दृष्टिकोन म्हणजे हे फार मोठे मोठे शब्द आहे, पण मला इतकं सहज सोपं आयुष्य सोपं करावं, आयुष्य सोपं केलं पाहिजे, अशी एक माझी संकल्पना आहे. तुम्ही आयुष्य. खूप सुंदर गझल करता, तुमचं लेखन चांगलं होतं, वृत्तपत्र लेखन तुमचं, तुम्ही तर मराठी वृत्तपत्र संघाचे अध्यक्ष होता, शब्द जे तुम्ही करता करविते आहात. हे सगळं करताना मागे वळून पाहताना तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल किंवा तुमच्या या कृतीबद्दल, निस्वार्थी सेवेबद्दल समाधानी आहात का? 100% समाधानी. एक करेक्शन करतो, मी गझल कधी करत नाही. अच्छा, 4 ओळी मुख्यतः. मी गझल कविता वगैरे पर्यंत पोहोचलो, तर मग तिथपर्यंत पण माझी पोहोच नाही, माझी 4 ओळीपर्यंत बरोबर. माझी. मागे वळून पाहताना म्हणजे हा तुम्ही प्रश्न किमान मला आणखी 20 वर्षानंतर विचारला पाहिजे. अजून उमेश शिल्लक आहे. माझे अजून 20 वर्ष पुढे तुम्ही बघण्याचा. चित्रपट निर्मितीबद्दल पण बोललं पाहिजे, कारण तुम्ही स्वतः चित्रपट निर्मिती केलेली आहे. हो, 100. नील बद्दल तुम्हाला काय सांगता येईल आता? नील म्हणजे ज्या पद्धतीचा मी चित्रपट तेव्हा निर्माण केलेला होता ते सगळं आहे अजूनही. म्हणजे त्याला अवॉर्ड्स पण होते, हे सगळं होतं. काय असते, आपण सामान्य कुटुंबातले लोक जेव्हा असे काही वेगळे प्रयोग करताना त्यांची सगळी एनर्जी, सगळा पैसा निर्मितीमध्येच बरोबर आहे. संपून जातो. मग त्यानंतर जे लागते, आता जसे म्हणतात की लोक प्रमोशनसाठीच एवढं बजेट असते जेवढं निर्मितीचं नसतं. बरोबर आहे. आमचं नव्हतं त्यावेळेस. हं. काही हरकत नाही, पण ते आज नाही उद्या त्या पद्धतीचं पण आपण निर्माण करू शकलो ना, एवढं तर झालं ना. नक्की नक्की. आपल्याकडे माहित आहे का, यशाला खूप लोक सॅल्यूट हा. करतात. यश असलं, अरे प्रयत्नाला नाही करत ना. हा. प्रयत्नाला ऍक्च्युली समाजाने प्रयत्नाला अप्रिशिएट करायला पाहिजे. ते लोकांना संजयजी, नेमकं मला हेच म्हणायचं आहे की तुम्ही जो काही यज्ञ चालवलात, प्रयत्न चालवलेले आहेत, त्याला सॅल्यूट करायचं आहे. या सगळ्या मराठी साहित्यिकांतर्फे जे कोण छोटे मोठे आहेत, ज्यांना फार प्रसिद्धी मिळालेली नाही, जे सेलिब्रिटी नाहीत, साहित्यिक असतील, कलाकार असतील, त्यांच्यासाठी तुम्ही निस्वार्थीपणे झटताय, म्हणून तुमच्या कार्याला सलाम, शुभेच्छा. 10व्या शब्द मराठी साहित्य संमेलनासाठी खूप खूप शुभेच्छा, खूप खूप अभिनंदन. धन्यवाद.